प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। माणिकराव कोकाटेंकडून अखेर मंत्रिपदाचा राजीनामा। कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला राजीनामा। नाशिक पोलिसांचं पथक नाशिकहून मुंबईसाठी रवाना। नाशिक पोलीस लीलावतीत पोहोचणार। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार। मुंबईत भाजप आणि शिवसेने 150 जागांवर एकमत। पुढील 2 ते 3 दिवसात उर्वरित जागांबद्दल निर्णय होईल। सेना भाजपच्या बैठकीनंतर अमित साटम यांची घोषणा। मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंचं 10,000 कोटींचं बजेट। प्रत्येक उमेदवाराला शिंदे 10 कोटी रुपये देणार। संजय राऊतांच्या आरोपांमुळे एकच खळबळ। भाजपनं दिला काँग्रेसला धक्का। प्रज्ञा सातव यांचा रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। शिंदेंच्या नवी मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही गटात दिलजमाई। विजय चौगुले धर्मवीर ग्रुपला शिंदेंनी झापलं। विजय चौगुले आणि 8 नगरसेवकांमध्ये होता वाद। आणि वरळीतला गौरी गर्जे आत्महत्ये प्रकरणातील आरोपी पती अनंत गर्जेला कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी। जामिनासाठीचा मार्ग मोकळा। नमस्कार, मी विलास बडे। तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र। माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलाय। शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली। त्यांच्या विरोधात अटक वॉरंट कोर्टानं जारी केलं। त्यानंतर कोकाटेंनी अजितदादांकडे राजीनामा सोपवला होता। आता कोकाटेंकडे असलेलं क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास हे खातं काढून अजित पवारांकडे सोपवण्यात आलंय। अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांनी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय। मुख्यमंत्र्यांनीही माणिकराव कोकाटेंचा हा राजीनामा स्वीकारल्याचं कळतंय। तर नाशिकहून पोलीस सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झाले। त्यामुळे कोकाटेंना कधीही अटक होऊ शकते। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल, कारण कॅबिनेट मंत्री असलेल्या कोकाटेंना आता पदावरून जावं लागणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। तर मंत्री कोकाटेंच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर बघा सगळा घटनाक्रम। कोकाटे प्रकरणात काय घडलं तर सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालं आणि हे अटक वॉरंट जारी झाल्यानंतर सुद्धा त्यांना अटक झालेली नव्हती। कोकाटेंनी हायकोर्टामध्ये धाव घेतली, पण न्यायालयानं त्यांना तातडीनं दिलासा द्यायला नकार दिला। त्यानंतर कोकाटे तातडीनं लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि न्यायालयाला सांगितलं गेलं की ते सरकारी रुग्णालयामध्ये आहेत नाशिकच्या, पण ते होते पंचतारांकित लीलावती हॉस्पिटलमध्ये। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंकडून सगळी खाती काढून घेतली। एक प्रकारे मेसेज दिला की राजीनामा द्यावा लागेल, पण तरी सुद्धा राजीनामा द्यायला 2 दिवस लागले। अजित पवारांनी आत्ता त्यांचा राजीनामा स्वीकारला आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, पण कधी पोलीस निघाले अटक करायला तेव्हा हे पाहणं महत्वाचं आहे। कोकाटेंच्या याचिकेवर आता शुक्रवारी म्हणजे उद्या सुनावणी होणार आहे। येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे। त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेनेनं युती करण्याचा निर्णय घेतला, पण जागा वाटप कळीचा मुद्दा ठरतोय। 150 जागांवर दोघांचं पॅचअप झालंय खरं, पण 77 जागांवर घोडं अजून अडलेलं आहे। जोवर त्या 77 जागांचा निर्णय होत नाही तोवर युतीचं घोडं गंगेत न्हालं असं म्हणता येणार नाहीये। शिवसेना भाजपचं 150 जागांवर ठरलं।
उरलेल्या 77 जागांवर लवकरच निर्णय. मलिकांना भाजपचा विरोध कायम. महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुंबईत शिवसेना आणि भाजपात जागा वाटपाच्या चर्चांना वेग आलाय. मंगळवारनंतर पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत 150 जागांचा तिढा सुटल्याचा दावा शिवसेना भाजपच्या नेत्यांनी केलाय. उर्वरित 77 जागांवरील तिढाही लवकरच सुटेल असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केलाय. 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे. उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरतीही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल. म्हणजे युती झालेलीच आहे, फक्त या संदर्भामध्ये जागांची जी चर्चा आहे ती 150 जागांच्या संदर्भामध्ये आमचं एकमत हे झालेलं आहे. 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे. 77 जागा ह्या अनरिडित राहिलेल्या आहेत. त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल. परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय. म्हणजे शिवसेना, भाजप, RPI. त्याच्यामुळे ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही सांगितले की आम्ही जिंकणार हे आम्ही 100% जिंकणार. दरम्यान नवाब मलिकांना असलेला विरोध भाजपनं कायम ठेवलाय. नवाब मलिकांशिवाय इतर नेता राष्ट्रवादीचं नेतृत्व करत असेल तर त्यांच्याशी चर्चा करू असं सांगत मुंबईत राष्ट्रवादीशी युती करण्याची एक वाट भाजपनं अजूनही मोकळी करून ठेवली आहे. तर मलिकांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही. उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे. त्या दृष्टिकोनातून महायुतीतलं सामंजस्य कशा पद्धतीने टिकलं जाईल याचा प्रयत्न राहील. नवाब मलिक हे आमचे पक्षांतर्गत निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख आहेत. पण ज्या वेळेला महायुती म्हणून चर्चा होत असतात, वाटाघाटी होत असतात, आपण त्या बाबतीमध्ये पुढची पावलं टाकत असतो, त्यावेळेला राज्य पातळीवरचे नेते त्याच्यामध्ये सहभागी असतात. बघू या संदर्भातला निर्णय आज किंवा उद्या सकाळपर्यंत होईल. मला गंमत अशी वाटते की ह्यांना नवाबाईंची लेख चालते पण नवाबाई चालत नाही. हे जरा जादावर आहे. आणि जेव्हा ह्यांना नवाबाईंची सही लागते यांच्या सरकारला तेव्हा ह्यांना नवाबाई चालतात. म्हणजे नवाबबाई ह्यांना सोयीप्रमाणे चालतात आणि सोयीप्रमाणे नको असतात. हा कुठला न्याय? नवाबबाई आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय आणि त्यांचा अपमान आणि सातत्याने हे करतात. शिवसेना आणि भाजपची मुख्य लढत ठाकरेंच्या पक्षाशी होणार आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांची महापालिकेत युती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रचारापूर्वीच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. महायुती 227 जागा लढवेल हे महत्वाचं आहे. आणि या मुंबई शहराला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणं हे महत्वाचं आहे. किंवा मुंबई महानगरपालिका ही कुठल्या तरी एका परिवाराची जागीर आहे हे जे लोक समजतात त्यांना उत्तर देणं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे महायुती हे करण्यासाठी सज्ज आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. यापूर्वी जागा वाटपावर चर्चा करत त्यावर एकमत घडवण्याचा प्रयत्न शिवसेना भाजपचा आहे. आता उर्वरित 77 जागांवर महायुतीचे नेते कशा पद्धतीनं तोडगा काढतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.